मैत्रिणींनो, साहित्य बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की काय बनवते. तर इथे दिसते आपली इटुकली पिटुकली कैरी आणि या फेब्रुवारी महिन्यातली ही छान अशी छोटीशी कैरी आईने आणलेली आहे. तर कैरी बघितल्यानंतर कैरीची चटणी करण्याचा मोह मला आवरलेला नाहीये. सो मी आज बनवते कैरीची चटणी. तर कैरीच्या चटणीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर पूर्ण कशी आपली चटणी बनतीये बघायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा असं शतायूने मला सांगितले. तर की मम्मी हे असं तू बोल, तर मी बोलले असं आणि आता इथून मागून हसतोय. तर नक्की बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ. तर मोजक्या साहित्यामध्ये आपली छान अशी चटपटी तोंडाला चव आणणारी अशी चटणी आपली आपण तयार करणार आहोत. चला तर सुरू करूया. इथे कैरीची साल काढून आपल्याला कैरी बारीक अशी तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. छान अशी कवळी आपली कच्ची कैरी आहे, अजूनही त्याच्यामध्ये कोय आहे. इथे बघू शकता कैरीचे मी बारीक तुकडे केलेले आहेत आणि इथे त्याच्यातले तुकडे मी दोन छोटी जरी कैरी असली तरी अगदी मला खरंच मोह नाही आवरला आणि मी त्याच्यातून दोन तुकडे बाजूला करून त्याच्यात छान मीठ आणि मसाला लावलाय. अगदी लहानपणीची आठवण आहे जेव्हा कधी आम्ही खरंच किती आता मोठे झालो किंवा काय किंवा शाळेमध्ये सुद्धा आमच्या कैरीवाल्या म्हणजे जेव्हा बसलेल्या असायच्या मावश्या बोरं कैऱ्या चिंचा घेऊन, तर मधल्या सुट्टीमध्ये सगळेजण आम्ही जाऊन नक्कीच म्हणजे त्याचा आस्वाद घ्यायचो. बोरं घेऊन यायचो खिशामध्ये टाकून आणि जेव्हा पिरियड म्हणजे लेक्चर चालू असायचे तेव्हा हळूच बोरं खायचो आणि बिया अशा खाली टाकून द्यायचो. तर खूप अशा म्हणजे जुन्या आठवणी जाग्या होतात. तर ही अशी चटपटी कैरी मी मीठ मसाला लावून आता थोडीशी माझा आवाज बसला आहे, खरं तर खोकला झाला आहे पण तरीसुद्धा मी खाणार आहे. आणि शतायूला पण हवी आहे, तो पण बघून लगेच खात होता, तर त्याला पण खोकला यायला शतू थोडेसे खा. तर त्यालासुद्धा मी एक छोटा तुकडा दिलेला आहे खायला आणि मी पण खाते. तर नक्कीच तुम्हाला पण असं होतं का कधी की कैरीकडे बघून खरंच म्हणजे नाही म्हणजे मोह आवरतच नाही तो असं विदाऊट एक जरी तुकडा न तोंडात टाकता काम करण्याचा. खूप छान लागते कैरी. पटकन आता चटणी बनवून घेते, नाहीतर खरंच या बाकीच्या कैऱ्या आहेत ना म्हणजे जे तुकडे केलेत ते पण फस्त होतील माझ्याकडून. कशा लागते कैरी? आम्ही स्कूलमध्ये असायचो ना शतायू, स्कूलमध्ये तेव्हा आम्ही पण खूप खायचो कैऱ्या. असं मीठ मसाला लावून ठेवलेला असायच्या त्या मावच्या ना स्कूलच्या बाहेर विकायला बसायच्या खाली. पहिले टाकतीये कैरीचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर. खूप सारी कोथिंबीर घाला कारण की छान लागते. कोथिंबीर घातली आहे. पुदिना तुम्हाला जर कमी हवा असेल तर कमी जास्त तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे करा. म्हणजे काहींना पुदिन्याचा स्वाद जास्त आवडत नाही तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. इथे मिरचीचे तुकडे करून मी घालते. तिखटपण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका आणि साखर किंवा गूळ यूज करा म्हणजे छान म्हणजे अशा आंबट गोड अशी छान चव येते आपल्या चटणीला. खोबरं घालणार आहोत, ओलं खोबरं, आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि आता हे छान वाटून घ्यायचं आहे. ही झाली आपली कैरीची चटपटीत चटणी तयार. चटणी केल्यानंतर पण शतायूने मिक्सरच्या भांड्यातून असं पुसून खाल्लेलं आहे. इतकी चटणी शतायूला आवडलेली आहे.
कैरीची आणि खरंच नक्कीच तुम्ही बनवून बघा. एवढी टेस्टी बनते ना की साधं जेवायला आपलं वरण भात वगैरे असेल तर त्याच्यासोबत ही चटणी तुम्हाला छान तोंडाला चव आणेल. तर आजची ही सीझनमधली म्हणजे अजून सीझन नाही आलेला आहे पण तरीही ही चटणी तुम्हाला कैरीची कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला श्लोकू शत्तू फॅमिली व्लॉगला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.